बघतेस ना, जय आणि तिच्यामध्ये खूप छान नातं निर्माण झालंय, हो ना? आता फक्त गोष्टी मला हव्या तशा आणि हव्यात तेव्हा घडायला पाहिजे. दॅट्स इट. मला तर इथं काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. आपण मेकॅनिकला बोलूया का? साक्षात ऑटोमोबाईल इंजिनियर इथे असताना मेकॅनिकला काय बोलवायचं ना? म्हणजे तुला कार्स मधलं बरंच कळत असणार म्हणून विचारलं. कॉलेज कुठलं रे तुझं? मी मुंबई टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज. बॅच 2003. फ्युएल पंप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुला काय वाटतं? फ्युएल पंप अभि मला वाटतं तिथेही काही प्रॉब्लेम नाहीये. तू सगळं मेकॅनिकलच बोलव ना. आपल्याला आधी नीट चेक केलं पाहिजे. पुरावे पण नाहीयेत आपल्याकडे काहीच, कळलं का? भाऊजी, खीर वाढू अजून? हो आहे. छोले वाढू खरे? नाही नको. अहो तुम्हाला काय हवंय? नाही मग चाललं. अभि अरे कुठे होतेस इतका वेळ? तुझे बाबा म्हणत होते की युएस मध्ये तू खूप चांगल्या पगारावर आहेस. मी असं ऐकलंय की आपल्या इथल्यापेक्षा तिथल्या वस्तूंचे भाव जरा जास्त असतात. हा ग्लास कितीचा असेल? हा चमचा, हे काट, हे टेबल, हे कपडे. काय बडबडतोस तू अभि? अरे या सगळ्याची किंमत माहिती असायला तो का सेल्समन आहे का? दुर्दैवानं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. ऑटोमोबाईल इंजिनियर नाही, एका साध्या दुकानातला सेल्समन आहे. काय बोलतोस तू? काय म्हणतोस हे? बाबा तुम्हाला खरं काय ते माहितीच नाही. माझा मुलगा युएस मधल्या एका मोठ्या कंपनीत कामाला होता. ऍडव्हान्स कोर्स करायचा म्हणून सर्व्हिस सोडून तो इथे आलाय. मुंबईतल्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाठवलं होतं आम्ही त्याला पुण्याहून. आणि रुपयाच्या हिशोबात बोलायचं झालं ना, ते 80 ते 85 हजार पगार होता त्याला. रुपयांच्याच जर हिशोबात बोलायला गेलं तर 8,000 तरी पगार करेल त्या सेल्समनच्या नोकरीत. तुझ्या आय कार्ड वर लिहिलंय तू सेल्समनस म्हणून. आता आणखीन नाही थांबायचं इथे. एकापेक्षा एक सुंदर मुली येतील आपल्या नचिकेतसाठी, पण या मुलीशी लग्न नाही करायचं आपल्या नचिकेतचं. आणि माझ्या बहिणीचं लग्न सुद्धा तुमच्या या खोटारड्या नचिकेतशी कसं होईल हेच मी बघतो. मार्कशीट जरा हरवली, जरा ग्रेड्सचे डिटेल्स हवे होते, देऊ शकाल का? 2003 ची बॅच माझी. रोल नंबर? नाही हो, नाही आठवत. नावावरून नाही शोधता येणार? हा तेच करतोय. काय बोला? नचिकेत देसाई. अरे तू काय मध्ये ड्रॉप घेतला होतास का? 5व्या सेमिस्टर नंतर तुझे मार्कच दिसत नाही तिथे. तुमच्या या मुलानं इंजिनिअरिंगचं शिक्षणच पूर्ण केलेलं नाही. काय करणार होतास युएसला नेऊन? ते चल आमचं सोड, स्वतःच्या आई बाबांकडे बघ. आमचा मुलगा इंजिनियर आहे म्हणून सगळ्यांना सांगत होते. आता तरी खरं बोल. हे खरं आहे नची? मी 5व्या सेमिस्टर मध्येच फेल झालो होतो. माझ्या एका मित्राच्या ओळखीने मी युएसला गेलो आणि तिथं सेल्समनची नोकरी मिळवली. सुभाष मित्र मला माफ कर. अरे मी थँक्स. नाही रे, तू माझ्या बहिणीला वाचवलं होतं, मग मी